नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना ही एक मोठी खुशखबर आहे। नोंदणी असेल, रिन्यूअल असेल किंवा क्लेमचा दावा तुम्ही केलेला आहे त्याचे पैसे तुम्हाला फक्त एका महिन्यामध्ये आता मिळणार आहेत। या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे। व्यवस्थित आपण माहिती समजून घेऊया। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत बांधकाम कामगारांना स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत 9 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे 2 समित्या या ठिकाणी आता नेमण्यात आलेल्या आहेत। या दोन्ही समित्या मार्फत लाभार्थ्यांचे तात्काळ लाभ मिळावा, नोंदणी असेल, नवीन रिन्यूअल असेल, या संदर्भात जे काही अडथळे भरपूर अशा लाभार्थ्यांच्या येत होते ते अडथळे आता सोडवण्यासाठी स्थानिक समिती निवडण्यात आलेली आहे। बांधकाम कामगारांनी नोंदणी, नूतनीकरण व लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर केलेल्या तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मूळ कागदपत्राची तपासणी होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतल्याच्या नंतर नोंदणी अधिकाऱ्यामार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात। मंडळा अंतर्गत जे काही अडथळा नोंदणी मंजुरी होऊन सुद्धा किंवा बायोमेट्रिक होऊन सुद्धा लाभार्थ्यांचे अर्ज भरपूर दिवसापर्यंत तसेच पेंडिंग पडत होते, ते अर्ज आता पेंडिंग न पडता लाभार्थ्यांना तात्काळ लाभ दिला जावा यासाठी ही विभागीय संनियंत्रण समिती व स्थानिक संनियंत्रण समिती या ठिकाणी गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची रचना जी आहे यामध्ये स्थानिक आमदार, विधानसभा सदस्य अध्यक्ष राहणार आहेत। त्यानंतर माननीय मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष राहणार आहेत। पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी असेल, महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी असतील, अशा पद्धतीने या समितीमध्ये लोके कार्यरत असणार आहेत। आता यामध्ये जे काही तुम्ही अर्ज केलाय म्हणजे यामध्ये अर्जाची छाननी असेल, त्या अर्जाची तपासणी करणे असेल, 30 दिवसामध्ये हे सर्व मार्गी लावायचे आहेत। जर एखाद्या कामगारांचे या ठिकाणी काही शंका आली असेल तर त्या 30 दिवसाच्या मुदतीमध्ये त्यांना त्या समितीमार्फत चौकशी केल्याच्या नंतर त्याची कारणे त्या ऑनलाईन पद्धतीने SMS द्वारे त्या लाभार्थ्यांना कळवण्यात येईल आणि त्या 30 दिवसाच्या मध्ये त्या लाभार्थ्यांना परत या ठिकाणी अर्ज आणि जे काही त्रुटी असेल त्या त्रुटीची पूर्तता करता येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि लाभार्थ्यांना जे काही थेट DBT मार्फत जो काही लाभ दिला जातो, शिष्यवृत्तीसाठी क्लेम केलेली असतील किंवा इतर कोणत्या कारणास्तव त्या ठिकाणी अर्ज केलेले असतील, त्यांना त्यांच्या वारसांना जे काही मदत मिळायला पाहिजे ती मदत आता फक्त एका महिनाभरामध्ये त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समिती मार्फत आता लाभार्थ्यांना तात्काळ याचा फायदा होणार आहे आणि या समितीचा एक मुख्य उद्देश असणार आहे, एजंट मार्फत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामगाराकडून पैसे घेणे असतील तर हे सर्व आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। आता बघा, दर महिना अखेर प्राप्त अर्ज समितीसमोर सादर करण्याकरिता पुढील एका महिन्यात 1 ते 15 तारखेपर्यंत बैठक आयोजित करण्याची जबाबदारी सदस्य सचिवांची राहील। त्यानंतर 2 महिन्याचा जर कालावधी या ठिकाणी बैठक झाली नसेल तर त्यामध्ये जे काही 2 महिन्यामध्ये अर्ज आलेले आहेत ते अर्ज तात्काळ मंजूर करण्यात येईल आणि जे अर्ज पात्र होतील त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये त्या लाभार्थ्यांचे पडतील। कोणत्याही एजंटला एकही रुपया देण्याची गरज नाही। या दोन्ही समित्यामार्फत व्यवस्थित चौकशी झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना लाभ तात्काळ मिळणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो। नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, क्लेमसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, या संदर्भात पूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। या ठिकाणी जी प्लेलिस्ट लावलेली आहे त्यावरती तुम्ही टच करू शकता आणि पूर्ण माहितीचे व्हिडिओ व्यवस्थित पाहू शकता। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।